नमस्कार मैत्रिणींनो, एखाद्या दिवशी भाजी करण्याचा कंटाळा आला तर ह्या पद्धतीने तुम्ही कांद्याची चटणी करून बघा, खूप छान लागते. तर त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलं. तेलामध्ये जिरं, मोहरी, कुटलेला लसूण टाकून घ्यायचा. लसूण हा छान फ्राय होऊ द्यायचा, म्हणजे तो कचवट नाही राहिला की त्याची चव चांगली लागते. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. कांदा लवकर होण्यासाठी त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आणि छान कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, थोडंसं तिखट, धनिया पावडर, हळद हे टाकून घ्यायचं आणि ते छान तिखटही फ्राय करून घ्यायचं. हे छान फ्राय झालं की त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं. पुन्हा एकजीव केल्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं चिरलेला टोमॅटो हा टाकून घेणार आहोत आणि टोमॅटो टाकल्याच्यानंतर पुन्हा हे 2 मिनटं छान चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आणि नंतर हे शिजण्यासाठी त्यामध्ये आपण घोटभर पाणी टाकून घेणार आहोत, म्हणजे शेंगदाण्याचा कूट हा छान पाण्यामध्ये शिजून जातो. आणि ते पाणी टाकल्याच्यानंतर 2 मिनटं आपण त्या पाण्यामध्ये गदगद हे चटणी शिजवून घेणार आहोत आणि छान गदका सुटला म्हणजे त्याचं तेल हे वेगळं होतं आणि चटणी ही छान प्रकारे शिजून जाते. तर ही चटणी तयार झालेली आहे. घ्या जेवणाला. गरम गरम पोळीसोबत खायला तयार.